एवढी भांडी घासायची बघा. आपण तर मस्तपैकी झोपणार आता थोडी द्यायची. आता हिला एवढी सगळी भांडी घासायला एक दीड तास आहे. ही बघा खिरी त्यांनी सगळी सांडवली. लक्षण होते मग अशी म्हणून अख्खी खीर सांडून टाकली. काय ते काय काय तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज बघा हिने ना आत्ताच जस्ट आलो जॉबवर ना. थांबा तुम्हाला दाखवतो. थांबा नाही दिसणार असं 2 मिनिटं. बघा आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचं. तर हिने बघा आज पूजा केली देवीची. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मांडले ते त्यांनी. तर आता मी पटपट खाऊन घेतो. काय बनवले बघूया आपण. काय लागलं आपल्या आवडीचा बघा पुलाव. आज मस्त बनवलाय पावटा पुलाव. त्याच्या आधी आपण थोडी बर्फी खाऊन घेऊ एखादी. कुकली खाऊ. 1 मिनिट. चांगले टेस्ट गोड आहे. गोड एवढं आवडत नाही मला. चांगलं आहे. खरी जरी खायला चांगलं आहे. वास एकदम गंगडा सुटलाय. पुलाव म्हटलं मला. मी रोज पण पुलाव खाऊ शकतो. मला एवढा आवडतो पुलाव. वाटाणा पुलाव, मटार पुलाव. आणि माहीत बटाटा पुलाव तर फेवरेट आहे. वाजले आता 12 दुपारचे. ती गेली विधीतला आणायला मम्मीकडे तिच्या. येते बोलली दुपारपर्यंत येते म्हटली ती आता. हो त्यामुळे आत्ता आली. काल रात्री आली विधी तिकडेच राहिला. तिने आत्ता पूजा वगैरे केली देवीची. आज गुरुवार आहे ना. तर ते येईल दुपारपर्यंत. एकदम कडक. तर मी काल 11 11:30 बहुतेक ब्लॉग पोस्ट केला. एवढे काही व्ह्यूज आले नाही म्हणून मी आज काय केला, आज टायमिंग टाकला. शेड्यूल करायला गेलो तर मला माहीत नव्हतं की 14 म्हणजे 12 नंतर 13ला चालू होतं दुपारचं नाही का असं टायमिंग डिजिटल क्लॉकमध्ये. तर मी ते 2:30 टाकलं तिथं शेड्यूल टाईम. आणि मी टाकला तर लगेच इथं आलं ते पोस्ट पण झालं. मग परत इथं आलं की तुम्ही आधीचा पास्ट टायमिंग नाही टाकू शकत. मग ते पोस्ट झालं तर मग परत तो आता त्याला टायमिंग टाकला शेड्युलिंगचा. टाकला 2:30 वाजताचा. तर येऊन जाईल तर तुम्हाला कळेलच नोटिफिकेशन आलं की. बघू आता कसं काय. हा आपला दुसरा ब्लॉग असणार आहे. मी आता जो पोस्ट केला तो. आज लवकर आलो कामावरनं.
काही एवढं काम नव्हतं आज, जास्त पार्सल पण नव्हते. वैसे सेल पिरियड संपल्यामुळे ना आम्हाला जास्त पार्सल नाहीत. मी 30-40 पार्सल असतात दिवसाचे. दिवाळीच्या टाईमला सगळ्यात जास्त जोड तर दिवाळीच्या टाईमला असतो. एकेकाला 100-150 पार्सल होतात. मला अख्खा दिवस निघून जातो ते पार्सल मागं. म्हणजे मी त्या तुम्ही ऑनलाईन जे मागवता ना मिशो फ्लिपकार्टवरनं, मी त्या कुरिअर सर्व्हिसमध्ये काम करतो. म्हणजे मला बरेच वर्ष झाले, 3-4 वर्ष झाले फील्डमध्ये. त्याच्या आधी मी मेडिकलमध्ये होतो. मेडिकलमध्ये 3-4 वर्ष झाले आहेत. मला बरेच एक्सपिरियन्स आहे. मेडिकल, कॅफे म्हणा, रेस्टॉरंट म्हणा, बऱ्याच ठिकाणी काम केलं. आपल्याला त्याला कामाचं काय लाज वाटत नाही. पहिली सवय नव्हती कामाची. लग्नानंतर आम्ही जसं जसं सेपरेट राहायला लागलो तसं तसं मला पण सवय झाली कामाची. काय तुम्हाला माहिती, परिस्थिती मग करायला लागतं काम. आणि कामाशिवाय काय नाही झालं. कामं करा आणि पैसा कमवा, एवढंच लागतं. बाकी चला तर मी खाऊन घेतो पटापट अजून एवढं राहिले. परत आपण इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू. चला. काय ते काय काय पापय पापय पापड. ए ते रे ते ठेव तिकडं, तसं नाही करायचं. बॅड बॉय का. तर फ्रेंड्स आत्ता आले ते विदित आणि अश्विनी तिच्या मम्मीकडून. बघा मागाशी येते बोलले, आत्ता आलेत. 4-4:30 झालेत. ए दूध दे, तसं नाही करत. ए कुठे गेलता तू, कुठे गेलता, कुठं आईकडे गेलता. हा कुठे गेलता. तर हाय फ्रेंड्स, झोपून गेलतो जरा, कारण की सकाळी लवकर जायला लागतं कामाला. म्हणून आहे नाही दुपारी झोपतो. पण मी कशी जेवलो, मी तुम्हाला ब्लॉग काढू म्हटलं. पण जेवलो आणि नंतर मग असे भोंगे आले, गार झोपून गेलो. आणि आत्ता 4ला उठलो होतो. तोपर्यंत ब्लॉग पण अपलोड झाला होता आपला कालचा सेकंड ब्लॉग. बबली आलाय. हाय कर असं कर, लाईक कर. कसं करतो, असं 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 करा, असं कर, लाईक कर की तू असं. जमलं चालतं. काय म्हटलंय, जा मम्मीला काढायला जा. पण हे काढ बघ, काय तर चावते. जर जा बघ ना काय चावतं म्हणतो. जा ना, मला आधी झोपेल. नको जा, उठ पण जा बघी, जा जा. आजी येणार आहे विदितची आजी. आई येणार, आई डॅडीची आई. जा उठ पण. पाणी आण बाबडी. जा ना पाणी आण. हात हातच्या प्लास्टर. काय हा दे पाणी.
गुड बॉय. चिट्टू. छोटू. काका हा दादा काका आणि काकू चालले सकाळपासून. मम्मीच्या खिडकीतून पण दिसत खाली कोणाला काकू. काका. सांग. तर फ्रेंड्स चहा रेडी झालाय. आपण चहा पिऊन घेऊ मस्त. मग थोडं फ्रेश होतो. आत्ता झोपलं जरा फ्रेश होतो. चहा पिला जरा फ्रेश वाटत. फ्रेशनेस पण आहे. तोंड धुतो फ्रेश होतो. आज बहुतेक याने घरी काहीतरी जेवण ठेवले. ते गुरुवारचं ठेवतात ते बघू. तिलाच विचारू आपण आता. तर असंच कंटिन्यू करत राहू. काळजी बोलून देऊ फुगून. चला फ्रेंड्स तर बोलून फुगून देऊ पटकन. 2 मिनटं थांब. देतो 2 मिनटं. हग देतो. सोड देतो म्हटलं ना. देतो की थांब फुगवतो. कुठलं अरे देतो ना फुगवून. नाही तर नाही जाणार मी. दरी येतं या दर तिथं नाही चालायचं सारखं. इकडे हा या इकडे चल. हा तो बघा फ्रेंड्स किती खुश झालाय. अरे कुठे गेला बोलून तुझा. ए कोणी फोडला. बघ त्याने फुका फोडला. का फोडला. फोडायचा नाही ना. आत्ताच फुगून दिलं तर त्यांनी तो पण फोडून टाकला. बघा ह्याच्याने फोडला. फुटत नव्हतं तरी ह्याच्याने सुद्धा दाबलो फोडून टाकला. आईस्क्रीम कुठे. तेवढं बरं लक्षात. आईस्क्रीम डॉग कसं करतो. डॉग बबू कसं करतो. काय पाहिजे. मुलगा आहे कुठं का. दुसरीला आणि चपातीलाच बसेल बघ. ते मोठं आहे ते मोठं कढईत करायचं. भाजी कुठली बनवते. इथं भात शिजत. ह्यात का ठेवलंय. हा ह्याच्यात का ठेवलंय. भाजी डाळ. यात डाळ ठेवली. आता हे वाटायचं. बटाटे त्याने पीठ मळून घेतलं इथं. आता गेली बघ डायरी गेली गोव्यावरनं आणि फिरून आले गोव्याला. मला म्हटले चला का चांगली ओळखीची झाली. जा म्हटलं. मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया. नीट नीट बोलायचं असं नाही तोंडात हे करायचं. मोया ये हाय कर. हाय कर की. हाय कर. हाय कर. हाय कर. हाय अरे हाय कर की. बाप्पा मोरया रे.
बाबा आले बाबा आले बाबा आले बघ. क्या रे क्या लवकर आला तुम्ही 6 वाजले 6:30. ऑफिसच्या फेडरल तुझा फोन फेडरल मध्ये मॅडमची तिथनं डायरेक्ट घरच गाठले दत्ते आले. घेऊन एवढी मोठी कुठे होय बघू बघू इकडे लागतं चल बाळाला चल. बुबू कडे बुबू बबू कुठे जा बुबू बबू कुठे बुबू आपली त्याचा कलर उडाला का कसं जा सापडायचा का कपाटात? हाय कपाटाचा कलर आहे इथं ब्राऊन आहे. त्याला आम्ही पहिला वॉलपेपर लावला असं कधीच लावलाय तो. म्हटलं त्याच्या आला वेगळं काय दिसायला लागलं नाही आतनं नवीन आता हे काढलं तरी नवीनच आहे ते मिशोवरून मागून त्याच्यात लावलं. पादे बाबा. पादे की चला बाळाला घेऊन जाऊ आपण हा? बाळा आहे आमच्याकडे. चला. तू आणून येणार बाळ आहे त्यांचे. कोण नेणार? बाहेर तिकडे नेणार जय जय बाप्पा जय बाप्पाला जय जय बाप्पा जय श्रीराम हो ना? लय भारी मला हे अरे शेड आहे का इकडे दे. अरे बापरे बघतो तसाच तो आम्हाला पण मारतो त्याला. हा काय खाल्लं नाही ना? त्याचं- सॉरी म्हण बाबांना इथनं ते दिवस ठेवून गेलो सॉरी म्हण मग सॉरी म्हण. 2:15 गेलो असं आहे का बाबा इथं खीर बनते इथं बघू शकतो तुम्ही देवीचं. गरमच टाकते. जरा थंड होऊन द्यायचं दूध. अगं मग तेव्हा का फुटते? कशी फुटती? हो. पेड बी दे ना. असं दूध. ये ले रे तो हाथ धो. ये कितना बल दिख रहा है. हाथ धो के आ गई ना. और धोने का है तो गणपती बाप्पा ये तू बनते बस इथं बस 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 बच्चा गुड बॉय. तुला लावायची टिकू लाव ना त्याला गणपती बाप्पा मोया. त्याने पण लावलं. छान छान. आई जेवणार का तू आई आणि मग आपण हा चिमूला नको का आमच्या एकटे एकटे खाता काय आमचं बाळ पण खाणार आहे आता. अरे वा त्याने पापडच घेतलं पहिले. दीदी पण खायची चप्पा खायची. सर तिथं बस तिथं बस. दृष्टी दीदी आणि ती गट्टू दीदी. गट्टू दीदी तू ये ना दीदू. दीदू खाली पप्पा साथ डांस है तो क्रैप है तो वो पायाला म्हणजे कब है कितने बजे 8 में जा रहे एक बार असं असंच होतं बघ. नाही होत तेरे को पता नहीं है कि कौन सा गाना है वो. तो ऐसा डायरेक्ट कैसे डांस करेगी तू. ऐसे कैसे आता नहीं यार. दीदी ने जायच्या बड्डेला बड्डे दीदीला मग काय देणार आहे गंमत देणार आहे. आहे ना बड्डे ना ग फुगा फुगवायचा आहे ना. हाँ देख दीदी का हो गया. तेरे को चाहिए थोड़ा चमचा घेऊन पुष्प. हा चमचा घेऊन पुष्प चाललाय. अगं बाई बबडी बांध हे ते दीदीला कौन सा चाहिए ये ये
बेल्ट कौन सा चाहिए? बेल्ट कौन सा चाहिए? बेल्ट कौन सा चाहिए? अरे तसं नाही इकडे त्यांना दे दिलं दे हा ना ए बाबू ते दीदीचं आहे. दर्शन पाया पड त्यांच्या. मी पण हा 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 गुड बॉय नमस्कार कर नमस्कार नमस्ते नमस्ते कर की नमस्ते बाय कर बाय कर बाय कर बाय कर बाय. हा घे ये दीदी परत येणार येणार रे परत येणार रे भात खाऊन परत येणार आहे का बाळा? अरे परत गुड जायचं राडीचं नाही गुड बॉय ना रिक्षा घेऊन यायला जायचं आपल्याला. हा रिक्षा घेऊन परत दीदी येणार आहे ग दीदी येणार आहे परत. चले इधर फायनली आमचं जेवण झालंय सगळं आता तुम्हाला दाखवतो भांडे किती पडले आई पण गेली घरी आई आत्ताच गेली आईला डबा दिला भरून पप्पांनी तिकडं पप्पा म्हटलं मी तिकडंच जेवतो कारण की माझा भाऊ तिकडेच आहे तो एकटा असेल म्हणून घरी म्हणून पप्पा म्हटले मी जातो पहिल्या घरी मग तू मागून मग आईला डबा भरून दिला खीर पण दिली खीर तिथं होत आहे बहुत लक्ष नव्हतं म्हणून बघ काय झालं दोनच जणांना पोरींना बोलवलं पण बाकी ते भांडी सांगले झाला कार्यक्रम मस्त झाला होय काय म्हणायचं बघ की काय बोल, नाही बोल. झाला जेवण करून गेले सगळे व्यवस्थित झालं. तू पण उपवास म्हटला ना हा माझं उपवास होतो सवसने झाल्याच्या नंतर वापस होतो. हो बघा मी आता खीर काढली आली सुस्ती आली जरा मला खीर खाऊन आता आम्ही असतात की ब्लॉग एडिट करून देणार पडी बबडी बघ काय करतोय बबडी हा बघ बबडी काय करतोय तू काय कसं पितात पाणी तर चला फ्रेंड्स चांगला झाला कार्यक्रम म्हणजे छोटाच कार्यक्रम झाला 2 जणींना बोलायला जेवायला चालतं 1 किंवा 2 कोणाला एक तर जेवण घालणं महत्त्वाचं असतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये असं काय म्हणतात देवीचं असतं ते मी पण जेवलो मी जेवताना ब्लॉग नाही काढू शकलो पण तिच्या विजय त्यांच्यावर लई खेळ होता गडबड करत होता जेवलो आई पण जेवली मग आता मस्त खीर खाल्ली तर मला एवढी सुस्ती आली झोप आला घेतो मला डोकं मला माझं नेहमी तसं होतं मी जेव्हा जेव्हा खीर खातो तेव्हा मला असं डोकं डायरेक्ट झोप घेते मला तर चला आता मी मस्त की ब्लॉग एडिट करतो ब्लॉग एडिट करता करता जरा उडी मारतो आणि तिला आता जास्त काम आहे कारण की भांड्यांचा ढीक पडला गेला त्यामुळे तू आता भांडी घासणार आहे का तुला खीर खायची आहे का? होय भांडी खीर घासायची खायची. हो मग ते खीर वगैरे असते. होय. खीर खाणार का बरं? हा थोड्या वेळाने खाणार खीर बाहेरच राहू दे का? तू खाणार खीर हा बाहेरच राहू दे थोड्या वेळाने खाणार मी थोडीच खाऊन झोप तर चला फ्रेंड्स आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय कर बबडी बाय कर पी दे तर बाय पी दे की बाय गाईज. तुझा चेहरा दिसत नाही इकडे बाय गाईज. आता आम्ही खूप दमलोय Bye कर बबू, bye कर. बाय बाय कर बबू बाय. चला फ्रेंड्स एवढी भांडी घासायची बघा आता आपण तर मस्तपैकी झोपणार आता थोडी द्यायची आता हिला एवढी सगळी भांडी घासायला एक दीड